महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने पोलिसांना शरण, रात्री उशिरा फलटण पोलीस स्टेशनला हजर, तर दुसरा आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। फलटण निर्भया प्रकरणामध्ये कुणालाही सोडणार नाही, दोषींना कठोरात कठोर शिक्षा करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, तर विरोधकांना घटनेचं राजकारण न करण्याचं आवाहन। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचा राजीनामा घ्या, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करा, रवींद्र धंगेकर यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, तर 27 ऑक्टोबर पासून धरणं आंदोलनाचा इशारा। पुण्यातील जैन बोर्डिंगला मुरलीधर मोहोळांची भेट, आपला काहीही संबंध नसल्याचं वक्तव्य, तर प्रकरण निकाली निघालं नाही तर गुरुदेवांसोबत मोहोळांनीही आमरण उपोषणाला बसावं, जैन समुदायाची मागणी। वरिष्ठांनी कान उघडणी केल्यामुळे मुरलीधर मोहोळ जैन मुनींच्या भेटीला, शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची टीका, 18 दिवसांनंतर मोहोळांना जैन समाजाची व्यथा दिसल्याचाही टोला। मुंबई महापालिकेसाठी भाजपचे 150 जागांचं टार्गेट, शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्याची तयारी सूत्रांची माहिती, तर एकनाथ शिंदे 50-50 फॉर्म्युलावर आग्रही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी नितेश राणेंचा कोकणामध्ये स्वबळाचा नारा, टू द पॉइंट मुलाखतीमध्ये राणेंची रोखठोक भूमिका। 1 नोव्हेंबरच्या विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाचा मार्ग ठरला, फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा, मंगळवारी परवानगीसाठी घेणार पोलीस आयुक्तांची भेट। राज्यामध्ये 3 दिवस पावसाचा अंदाज, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसंच कोकणात जोरदार सरींचा इशारा, इतर केरळातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज। मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, ठाणे ते वाशी, नेरूळ, पनवेल दरम्यानच्या ट्रान्स हार्बर लोकल रद्द, पश्चिम रेल्वेवरही काही लोकल गाड्या रद्द।